Hello and good morning dear students. I am Miss Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have seen need for human resource planning. आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे त्याची गरज काय आहे, त्याची आवश्यकता कशासाठी आहे याचे डिस्कशन आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर तुमचा जो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स दिलेले आहेत. त्यामधील जो सेकंड युनिट आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून ऑलरेडी स्टार्ट केला आहे. युनिट नंबर सेकंडचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. ओके, या युनिट नंबर सेकंडमध्ये तुम्ही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, ते ह्युमन रिसोर्स कशाप्रकारे रिक्रूट केला जातो, त्यांचं सिलेक्शन कशाप्रकारे केले जाते, त्यांना ट्रेनिंग कोणकोणत्या मार्गाने, कोणकोणत्या प्रोसेसचा वापर, कोणकोणत्या मेथडचा वापर करून केले जाते, यांचे ऑल स्टडी तुम्ही युनिट नंबर सेकंडच्या माध्यमातून करणार आहात. तर युनिट नंबर सेकंडचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पाहिले आहे, यामध्ये जो फर्स्ट कंटेंट आहे तो डिस्कस केला आहे. तर फर्स्ट कंटेंट कोणता आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. व्हॉट इज मेन बाय ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या अनेक ऑथर्सने डेफिनेशन्स केले आहेत. त्या डेफिनेशनचे देखील आपण डिस्कशन प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केले आहे. त्याचबरोबर हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे का गरजेचे आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत. ओके, ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग ह्यांचे देखील डिस्कशन आपण व्हेरियस पॉईंट्सच्या आधारे केले आहे. त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग जे केले जाते तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. ती प्रोसेस कोणत्या प्रकारची आहे, त्यामध्ये कोणकोणते स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत, त्यांचे आपण स्टडी, त्याचे डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये नीड फॉर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे का गरजेचे आहे, त्याची आवश्यकता कशासाठी आहे, यांचे स्टडी, यांचं डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी नीड फॉर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज किंवा आवश्यकता. ह्युमन रिसोर्स म्हणजे यामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचं प्लॅनिंग केले जाते, ते का केले जाते किंवा ते का केले पाहिजे, त्याची आवश्यकता कशासाठी आहे, ते आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करीत आहोत. फर्स्टली तुम्हाला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय हे कन्सेप्ट समजणे आवश्यक आहे. ओके, त्यासाठी तुम्ही जे आपले प्रिव्हियस झालेले लेक्चर्स आहेत ते कंपल्सरी केअरफुली पद्धतीने ऐकणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला ही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग ही जी काही कन्सेप्ट काय आहे ती समजणार आहे. त्याचं प्रॉपर मिनिंग जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यानंतरच तुम्हाला पुढील जे काही पॉईंट्स आहेत, जे काही कंटेंट्स आहेत ते नक्कीच लक्षात येतील. तर फर्स्टली तुम्हाला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय हे माहिती आवश्यक आहे. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग या नावावरून तुम्हाला लक्षात आले पाहिजे की यामध्ये जो ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स काम करतात, जो ह्युमन रिसोर्स असतो त्या ह्युमन रिसोर्सचे ऑल जे फंक्शन्स केले जातात, ओके, त्यांचे प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केली जाते. ओके, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे नक्की काय, तर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त असलेला ह्युमन रिसोर्स रिक्रूट करणे, तो प्राप्त करणे, तो मिळविणे, त्याचबरोबर ऑर्गनायझेशनसाठी त्या ह्युमन रिसोर्सची इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली पुरेपूर वापर करून घेणे, जेणेकरून त्या ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ज फुलफिल होतील. त्याचबरोबर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांना फक्त रिक्रूट करून, त्यांचं सिलेक्शन करून एवढेच काम करणे या ठिकाणी महत्त्वाचे नाही, तर त्याच्या पुढे जाऊन अजून त्या ह्युमन रिसोर्सची मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करणे देखील आवश्यक असते. म्हणून त्या ह्युमन रिसोर्सची टाईम टू टाईम डेव्हलपमेंट करणे, यासाठी वेगवेगळे प्लान्स, पॉलिसीज, स्ट्रॅटर्जीज ठरविणे. त्याचबरोबर तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये लॉंग टाईमपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी देखील अनेक प्लान्स, अनेक पॉलिसीज या ठिकाणी ठरविल्या जातात. ओके, या सर्व गोष्टींचे प्लॅनिंग ज्यामध्ये केले जाते त्यालाच ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असे म्हटले जाते. तर त्याचीच गरज, या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज कशासाठी आहे ते आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बिझनेसमधील
जो काही बिझनेस आहे तो बिझनेस लाँग टर्मसाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करीत आहात ते ॲक्टिव्हिटीज पहिल्यांदा या ठिकाणी निश्चित केले जातात आणि त्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीज विचारात घेऊन त्या ॲक्युरेटली कंप्लीट होतील हे एम डोळ्यांसमोर ठेवून ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केले जाते. कारण जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन या ह्युमन रिसोर्सच्या आधारावरती रन होत असते. कारण जर ह्युमन रिसोर्सेस त्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल नसेल तर ती ऑर्गनायझेशन रन होऊ शकत नाही. त्या ठिकाणी फक्त मशिनरीज वेगवेगळे जे उत्पादन साहित्य आहे ते असून चालत नाही, तर ते योग्य त्या प्रकारे हँडल करण्यासाठी त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. तर अशा ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करणे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे अत्यंत फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट असे काय आहे फंक्शन आहे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे अत्यंत विचारपूर्वक व अनेक गोष्टींचा स्टडी करून ते योग्य प्रकारे केल्यास त्याचे बेनिफिट्स अनेक बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला मिळण्यास मदत होते. म्हणून ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे योग्यच असायला हवे. नाव लेट्स सी नीड फॉर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग ह्याची गरज किंवा आवश्यकता कशासाठी आहे ते अनेक पॉईंट्सच्या आधारे या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे का गरजेचे आहे. तर ॲक्युरेट मॅनपॉवर प्लॅनिंग इज नीडेड टू कीप द बिझनेस वर्किंग इफिशियंटली अकॉर्डिंग टू द प्लॅन इन द राईट डिरेक्शन ॲट अ स्टडी पेस. तर फर्स्टली यातली ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची नीड काय आहे, त्याची गरज काय आहे. तर बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे काही ऑल फंक्शन्स केले जातात ते इफेक्टिवली त्याचबरोबर योग्य त्या प्लॅनिंगनुसार योग्य डिरेक्शननुसार योग्य नियोजनानुसार व योग्य दिशेने व ॲक्युरेटली सुरू राहण्यासाठी जे काही प्लॅन्स केले जातात त्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची काय असते गरज असते. लक्षात घ्या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज काय आहे. तर बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे काही फंक्शन्स केले जातात जे काही काम केले जाते ते इफेक्टिवली त्याचबरोबर योग्य त्या प्लॅनिंगनुसार योग्य दिशेने सुरू राहण्यासाठी जे काही ॲक्युरेटपणे जे काही प्लॅन केले जाते जे काही स्ट्रॅटजीज ठरवल्या जातात यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. त्यानंतर सेकंड नीड फॉर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग काय आहे. तर टू ॲक्वायर द राईट नंबर द राईट कॅपॅसिटी द राईट स्किल्ड इफिशियंट फिजिकली अँड मेंटली कॅपेबल मॅनपॉवर. सेकंड नीड काय आहे. टू ॲक्वायर द राईट नंबर द राईट कॅपॅसिटी द राईट स्किल इफिशियंट फिजिकली अँड मेंटली कॅपेबल मॅनपॉवर. तर तुम्हाला माहितीच आहे की कोणतेही बिझनेस असो कोणतेही ऑर्गनायझेशन असो त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स और मॅनपॉवरची आवश्यकता असते. तर योग्य क्षमतेचे ज्यांच्याकडे कॅपॅसिटी चांगल्या प्रकारची असेल जो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकेल असं वर्कर्स असं ह्युमन रिसोर्स मिळविणे. त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशनसाठी त्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता किती आहे ती त्या ठिकाणी तो नंबर्स फाइंड आउट केला जातो आणि त्या राईट नंबरनुसारच असे ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी ॲक्वायर केले जातात रिक्रूट केले जातात जे काम योग्य प्रकारे करू शकतील. त्याचबरोबर फिजिकली अँड सायकोलॉजिकली जो वर्कर जो किंवा ह्युमन रिसोर्स शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असेल असं ह्युमन रिसोर्स मिळवण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची काय असते गरज असते. जो ह्युमन रिसोर्स मेंटली स्ट्रॉंग असेल जो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकेल त्याचबरोबर तो फिजिकली चांगला असेल त्याची कॅपॅसिटी योग्य प्रकारची असेल असंच ह्युमन रिसोर्स मिळविण्यासाठी अशा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची काय असते आवश्यकता असते. त्यानंतर आहे अचीव बिझनेस ऑब्जेक्टिव्ज इन द एक्सपेक्टेड टाईम ॲट मिनिमम कॉस्ट. आता एखादा बिझनेस जेव्हा स्टार्ट केला जातो त्यावेळेस त्यांची अनेक एम्स त्यांची ऑब्जेक्टिव्ज हे ठरलेली असतात. मग अशी ऑब्जेक्टिव्ज त्यांची एम्स वेळच्या वेळी फुलफिल होणे आवश्यक असते ती अचीव करणे आवश्यक असते. मग अशी ऑब्जेक्टिव्ज केव्हा अचीव होऊ शकतात तर जो काय बिझनेस आहे तो चांगल्या प्रकारे रन होत असेल तो चांगला प्रॉफिट मिळवत असेल त्याचबरोबर त्याचं एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात होत असेल तरच त्यांची ऑब्जेक्टिव्ज फुलफिल होण्यास मदत होणार आहे. मग अशी ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सची
मदत त्या ऑर्गनायझेशनला मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, जे गोल्स असते, जे एम्स असते, ते ठरवलेल्या वेळेत व कमीत कमी खर्चात मिनिमम कॉस्टमध्ये फुलफिल करता याव्यात, यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. नेक्स्ट नीड आहे मेकिंग मॅक्सिमम यूज ऑफ प्रोडक्शन टूल्स. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आणखीन एक महत्त्वाची गरज काय आहे, तर मेकिंग मॅक्सिमम यूज ऑफ प्रोडक्शन टूल्स. जे काही प्रोडक्शन टूल्स आहेत, प्रोडक्शन टूल्स म्हणजे काय, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काही प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिस असेल ते तयार करण्यासाठी जी काही उत्पादन साधने लागतात, जी काही टूल्स लागतात, त्यांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची त्या ठिकाणी गरज असते. कारण की त्या ठिकाणी फक्त प्रोडक्शन टूल्स असून आवश्यक नाही, तर तो जे काही प्रोडक्शन टूल्स आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी हा ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी मदत करीत असतो. त्यांच्या साहाय्यानेच ते जे काही टूल्स आहेत त्यांचा चांगला जास्तीत जास्त वापर करून घेऊन जे काही फायनल प्रोडक्ट असेल ते त्या ठिकाणी तयार केले जाते. म्हणून अशा प्रोडक्शन टूल्सचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आवश्यकता असते. कारण ते जे काही टूल्स असतात त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या काही न्यू टेक्नॉलॉजी असतात त्या ठिकाणी अडॉप्ट केले असतात. कारण की त्यानुसार जी काही मशिनरी आहेत मग ते मशिनरी कोणाला चांगल्या प्रकारे हँडल करता येतात, असाच वर्कफोर्स त्या ठिकाणी काय केला पाहिजे, ॲक्वायर केला पाहिजे, नियुक्त केला पाहिजे. कारण जे काम ज्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जमत असेल तोच व्यक्ती त्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. म्हणून हे योग्य त्या प्रकारे त्यांचे प्लॅनिंग करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितले आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज कशासाठी आहे, तर टू प्रोव्हाइड फायनान्शियल स्टॅबिलिटी टू द बिझनेस असोसिएशन बाय इन्क्रीजिंग द इन्कम कॅपॅसिटी व्हाईल कीपिंग द टोटल कॉस्ट टू अ मिनिमम. नेक्स्ट नीड काय आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची, तर टू प्रोव्हाइड फायनान्शियल स्टॅबिलिटी टू द बिझनेस असोसिएशन बाय इन्क्रीजिंग द इन्कम कॅपॅसिटी व्हाईल कीपिंग द टोटल कॉस्ट टू अ मिनिमम. टोटल कॉस्ट जो काय प्रोडक्शन एखादी प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस तयार करण्यासाठी जो काही खर्च येतो, जो काही टोटल कॉस्ट असतो ते खर्च कमीत कमी करून त्या ऑर्गनायझेशनची इन्कम कॅपॅसिटी वाढवून बिझनेस ऑर्गनायझेशनला फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळवून देण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. त्यानंतरची नीड आहे सॅटिस्फाईंग कस्टमर्स बाय कीपिंग द क्वालिटी ऑफ द फायनल सर्व्हिस and product high. Next need for human resource planning, it is satisfying customers by keeping the quality of the final service and product high. आता एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन जी काय बिझनेस ऑर्गनायझेशन त्याचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस हे अत्यंत चांगल्या प्रकारचे असेल, त्याची क्वालिटी ही हाय असेल, तर नक्कीच तो प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस जो कंझ्युमर काय करत असेल, कस्टमर्स त्याचा वापर करीत असेल तर तो सॅटिस्फाय होणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी काय केले जाते, तर जे काही प्रोडक्ट असेल किंवा जी काही सर्व्हिस असेल ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस अत्यंत हाय क्वालिटीची तयार करता यावी यासाठी आणि त्यातून त्या कस्टमर्सना समाधान मिळवून देण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आवश्यकता असते. नेक्स्ट नीड आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रिक्रुटिंग मोर और लेस स्टाफ अवॉइडिंग डिफेक्ट्स. जास्त किंवा कमी संख्येत जे काही एम्प्लॉयर्स असतात ते त्याची रिक्रुटमेंटचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत और जे काही डिफेक्ट्स आहेत ते अवॉइड करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आवश्यकता त्या ठिकाणी असते. कारण की ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त असणारे असे एम्प्लॉयर्स काय केले जातात, रिक्रूट केले जातात. मग रिक्रुटमेंट करताना त्यांचे अनेक तोटेसुद्धा त्या ऑर्गनायझेशनला सहन करावे लागतात. मग असे त्याचबरोबर डिसॲडव्हान्टेजेस हे अवॉइड करण्यासाठी त्या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे गरज त्या ऑर्गनायझेशनला असते. नेक्स्ट नीड आहे इट इज इझी फॉर द एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन टू मेक डिसिजन्स रिगार्डिंग प्रमोशन, ट्रान्सफर्स अँड ट्रेनिंग.
ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स काम करतात, जो काही ह्युमन रिसोर्स आहे, त्यांना प्रोमोशन देण्यासाठी, त्यांना चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग कोणकोणत्या प्रकारे द्यायची आहे, ओके, कोणत्या कामाचे द्यायचे आहे, त्याचबरोबर त्यांची बदली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी, या अनेक गोष्टींचे योग्य तो डिसिजन घेणे त्या मॅनेजमेंटला आवश्यक असतो. मग असं डिसिजन ते कधी घेऊ शकणार आहे, तर जर त्या ऑर्गनायझेशन जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे प्लॅनिंग अचूक असेल, ॲक्युरेट असेल. म्हणून जो काही वर्कर्स आहे त्यांचे प्रमोशन, त्यांची ट्रान्सफर, त्यांना ट्रेनिंग कोणत्या प्रकारे द्यायची, त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणकोणते प्लॅन्स, पॉलिसीज ठरवायला पाहिजे, या सर्वांचे योग्य त्या प्रकारे योग्य डिसिजन घेण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. नेक्स्ट नीड आहे मॅनपॉवर प्लॅनिंग इज यूजफुल फॉर एम्पॉवरिंग एम्प्लॉईज, गिविंग देम जॉब सॅटिस्फॅक्शन, इन्हान्सिंग देअर ट्रस्ट अँड लॉयल्टी टू द ऑर्गनायझेशन. या ठिकाणी काय सांगितले आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची नीड, त्याची गरज कशासाठी आहे, तर मॅनपॉवर प्लॅनिंग इज यूजफुल फॉर एम्पॉवरिंग एम्प्लॉईज, गिविंग देम जॉब सॅटिस्फॅक्शन, इन्हान्सिंग देअर ट्रस्ट अँड लॉयल्टी टू द ऑर्गनायझेशन. एम्प्लॉयर्सना त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्या कामाचे वाटप करून देण्यासाठी, त्यांना ज्या कामापासून समाधान मिळेल असेच काम त्यांना देता यावे यासाठी, व त्यामधून जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनवरील त्या एम्प्लॉयचं काय व्हावे, त्यांचा ट्रस्ट म्हणजे त्यांचा विश्वास, त्याचबरोबर त्यांची लॉयल्टी म्हणजे त्यांची निष्ठा ही इन्क्रीज करण्यासाठी ती वाढविण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे गरजेचे असते. कारण एखादा वर्कर आहे, त्या वर्करला त्याला जे काही काम चांगल्या प्रकारे जमत असेल तेच काम त्याला दिले तर काय होणार आहे, तो सॅटिस्फाय होणार आहे, तो समाधानी होणार आहे. त्याचबरोबर त्याचे फ्युचरचा विचार करून अनेक फॅसिलिटीज त्याला प्रोव्हाइड केल्या तर तो आणखीन चांगल्या प्रकारे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकेल. त्याचबरोबर त्याचं फ्युचर त्याचा जो काही जॉब आहे तो जॉब त्याचा जाऊ शकणार नाही, जर गेला तर त्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज त्या ऑर्गनायझेशनमधून मिळू शकणार आहे, त्याचे बेनिफिट्स कोणकोणते असतील यांची जर त्याला गॅरंटी असेल तर काय होणार आहे, त्या ऑर्गनायझेशनवरील त्याचा विश्वास वाढणार आहे, त्याची निष्ठा वाढणार आहे. म्हणून हे सर्व या सर्व गोष्टी करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे गरजेचे असते. नेक्स्ट नीड आहे इट वॉज पॉसिबल टू अपॉइंट न्यू सुटेबल एम्प्लॉईज इन प्लेस ऑफ डिसीज्ड, रिटायर्ड, प्रोमोटेड एम्प्लॉईज. या ठिकाणी काय सांगितले आहे, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन अनेक वर्कर्स काम करीत असतात. मग एखाद्या वर्कर्सचे मृत्यू होतो, मरण पावलेल्या किंवा ज्या एम्प्लॉयची रिटायरमेंट झाली आहे, जो एम्प्लॉईज रिटायर झालं असेल, त्याचबरोबर ज्या एम्प्लॉयचे प्रमोशन झाले असेल किंवा एखाद्या एम्प्लॉयर्सला कामावरून काढून टाकले असेल तर त्या एम्प्लॉयरच्या जागी न्यू एम्प्लॉय अपॉइंट करता यावा, असा न्यू ह्युमन रिसोर्स, न्यू वर्कर्स त्या ठिकाणी अपॉइंट करता यावा यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. कारण या प्लॅनिंगमध्ये या सर्व गोष्टींचे योग्य त्या प्रकारे नियोजन केले जाते. कारण की एखादा वर्कर जर त्या ऑर्गनायझेशन काढून टाकलं असेल, एखाद्याचं ट्रान्सफर केले असेल, एखाद्याचं प्रमोशन झालं असेल किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली असेल तर त्याच्या जागी दुसरा व्यक्ती घेणे आवश्यक आहे. मग इन फ्युचरमध्ये जर अशी सिच्युएशन तयार झाली तर त्या ठिकाणी त्या ह्युमन रिसोर्स लवकरात लवकर अपॉइंट करता यावा. मग अशी अपॉइंटमेंट कधी घ्यायला पाहिजे, त्याचे नियोजन करणे आवश्यक असते. मग या सर्व गोष्टींचे नियोजन या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आवश्यकता असते. नेक्स्ट नीड आहे मॉडर्नायझेशन एक्सपान्शन प्लॅन्स कॅन बी सक्सेसफुल बाय अँटिसिपेटिंग फ्युचर नीड्स, टेक्निकल नॉलेज, फॅशन, technological changes, research. It is possible to recruit and select suitable, competent employees accordingly. तर नेक्स्ट नीड काय आहे, या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आवश्यकता काय आहे, तर इन फ्युचरमधील जे काही नीड्स आहेत त्याचबरोबर टेक्निकल नॉलेज, त्याचबरोबर फॅशन, टेक्निकल चेंजेस, रिसर्च यांचा अचूक अंदाज करून त्यानुसार योग्य
व सक्षम एम्प्लॉयज रिक्रूट करणे गरजेचे असते, त्यांचं सिलेक्शन करणे गरजेचे असते. तर या सर्व ॲक्टिव्हिटीज करता याव्यात यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे आवश्यक असते. कारण या मॉडर्न इरामध्ये अनेक न्यू टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. मग त्या टेक्नॉलॉजीज जे काय टेक्नॉलॉजीज आहेत त्या ह्युमन रिसोर्सला योग्य त्या प्रकारे हँडल करणे आवश्यक आहे, त्याला हँडल करता आले पाहिजे. त्याचबरोबर इन फ्युचरमध्ये कोणकोणत्या गोष्टी या चेंज होऊ शकतात त्याचा अंदाज, त्याचं फोरकास्टिंग करता आले पाहिजे. त्याचबरोबर आता जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे चॉईस ह्या टाईम टू टाईम चेंज होत असतात. मग त्यांच्या चॉईस लक्षात घेऊन जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट किंवा त्या सर्व्हिसमध्ये देखील चेंजेस करता येणे आवश्यक आहे. मग या सर्व ॲक्टिव्हिटीज, या सर्व फंक्शन्स योग्य त्या प्रकारे करता यावेत यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. त्यानंतरची नीड आहे द कॉस्ट ऑफ स्टाफ रिक्रुटमेंट इज केप टू अ मिनिमम. जी काय एम्प्लॉईज रिक्रुटमेंट प्रोसेस कॉस्ट आहे ती कमीत कमी व्हावी. ओके, ती कमीत कमी एम्प्लॉईज रिक्रुटमेंट करण्यासाठी त्यांची खर्च हा कमी व्हावा यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. कारण जर त्या ऑर्गनायझेशनला माहिती असेल की त्या ऑर्गनायझेशन किती ह्युमन रिसोर्स आणखीन लागणार आहे, ओके, तर त्याच्यानुसारच ते योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करू शकणार आहेत. म्हणून या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची गरज असते. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट नीड आहे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची, इट इज इनकॉम्पेटेंट, unruly, dishonest employees are not taken in the business organization. So all kinds of damage, side effects that can be caused by them are avoided. तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इनकॉम्पेटंट, अयोग्य, अपात्र, त्याचबरोबर जे काही अनरुली, जे काही बेशिस्त आहेत, जे चांगल्या प्रकारे काम करत नाही, ज्यांना काहीच काम जमत नाही, त्याचबरोबर डिसहॉनेस्ट म्हणजे अप्रामाणिक एम्प्लॉयर्स हे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग योग्य त्या प्रकारे केली असेल तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टी काय करता येतात या ठिकाणी अवॉइड करता येतात. त्यामुळे ओके, जर असले एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये नसेल तर त्यांच्यापासून जे नुकसान होणार असते, ओके, त्यांचे नुकसान, त्यांचे दुष्परिणाम टाळता यावेत, ते अवॉइड करता यावेत यासाठी हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आवश्यक असते. या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केल्यामुळे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी अवॉइड करता येतात. म्हणून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे गरजेचेच असते. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे का गरजेचे आहे, त्याची आवश्यकता कशासाठी आहे, आज आपण त्याचे डिस्कशन या लेक्चर्समध्ये केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग जे केले जाते त्यासाठी एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये अनेक स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. ओके, त्या स्टेप्स कोणत्या आहेत त्यांचे डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.